सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज टिफिनचा व्हिडिओ नाही आहे, आज अचानक वाड्याला जायचं ठरलं आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो आहे वाड्याला जाण्यासाठी। तर अचानक आमचं ठरलं की वज्रेश्वरीला जाऊया, गणेशपुरीला जाऊया। तर इथे आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे, दत्ता स्नॅक्स म्हणून होतं। तर तिथे नाश्ता केला थोडाफार। वडा खूप छान होता तिथला। आणि आता काही लोकांना असं वाटेल की मंदिरात गेले आणि जीन्स वगैरे घातली, तर मी व्हिडिओमध्ये याआधीच सांगितलं आहे की आम्ही वाड्याला चाललो होतो आणि आमचं अचानक ठरलं की वज्रेश्वरीला जाऊया, दर्शन घेऊया देवीचं। सो हे मी आधीच क्लिअर करते व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने हे अचानक ठरलं आणि आम्ही गेलो आहे वज्रेश्वरी योगिनी देवीच्या दर्शनासाठी। तर कोणाकोणाला वडापाव आवडतो त्यांनीसुद्धा कमेंट करा, आणि मला तर खूप आवडतं। तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे वज्रेश्वरी योगिनी देवीच्या दर्शनाला। आता वज्रेश्वरी हे नाव कसे पडले, तर एका कथेनुसार ऋषींच्या यज्ञामध्ये पार्वती देवीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले होते, म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव मिळाले। या देवीने एका राक्षसाचा नाश केला, ज्यानंतर तिची स्तुती करून हे मंदिर बांधले गेले। आता वज्रेश्वरी ही पार्वती मातेचंच रूप मानले गेलेले आहे। राक्षसांचा नाश करण्यासाठी तिने वज्र गिळले, म्हणून तिला वज्रेश्वरी म्हटले जाते। तसंच पेशवेकालीन देखील याचा संबंध जोडला जातो। पेशवेकालीन जे चिमाजी आप्पा होते, ज्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी देवीकडे नवस केला होता आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे देवीची ख्याती नवसाला पावणारी देवी म्हणून पसरली। आता नवनाथांची सुद्धा एक कथा सांगितली जाते की मच्छिंद्रनाथ हे तिथे 1 महिना होते आणि त्यांनी देवीची सेवा केली होती, त्यामुळे या ठिकाणाला नाथभूमी असे सुद्धा म्हटले जाते। तर अशी आहे ही वज्रेश्वरी देवीची कथा, आणि इथे आम्हाला खूप छान असं दर्शन झालेलं आहे। आणि तिथून पुढे मग आम्ही गणेशपुरीला गेलो। गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडांची सुद्धा वज्रेश्वरी देवीच्या परंपरेशी कथा जोडलेली आहे। या कथेनुसार देवी वज्रेश्वरीने अनेक राक्षसांना मारले आणि या राक्षसांच्या रक्तामुळे परिसरातील पाणी गरम झाले असे मानले जाते। या गरम पाण्याच्या कुंडांना धार्मिक महत्त्व आहे आणि ते श्री नित्यानंद महाराजांच्या कार्याशी सुद्धा संबंधित आहे। ही आख्यायिका आहे की वज्रेश्वरी देवीने अनेक राक्षसांचा वध केला आणि त्यामुळे झरे आणि कुंड हे त्या राक्षसांच्या रक्तामुळे गरम झाले। पण गणेशपुरी ही गरम पाण्याच्या कुंडांसाठी ओळखली जाते आणि तेथे असे अनेक प्रकारचे धार्मिक कार्य आणि पवित्र म्हणजे स्नान करण्यासाठी सुद्धा ही ठिकाण पवित्र मानलं गेलं आहे। गणेशपुरीच्या जवळच असलेले अकलोली कुंड देखील गरम पाण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण काही वेळेला तानसा नदीला पूर आल्याने ही कुंड पाण्याखाली जातात। आमचं नशीब खूपच छान, म्हणजे आम्हाला दर्शनसुद्धा खूप छान मिळालं आणि मंदिरामध्ये कॅमेरा रिस्ट्रिक्टेड आहे, तरीसुद्धा यांनी पटकन फोन काढला आणि आम्हाला थोडंसं व्हिडिओ घेता आला। चला तर मग आता आपण आलेलो आहे गणेशपुरीला। इकडेच बाजूला आहेत गरम पाण्याची कुंड आणि तिथे कॅमेरा नाही काढता आलं तिथलं शूटिंग। आणि हा आहे नित्यानंद स्वामींचा मठ। इथे सुद्धा आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्याला सक्त मनाई आहे, पण मी गर्दी नसल्यामुळे बाहेरून हे थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। इथे श्रीकृष्णाचं मंदिरसुद्धा आहे, महादेवाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, आणि जसं जमलं तसं मी थोडंफार असं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। गणेशपुरी हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जे मुंबईपासून अंदाजे 75 किलोमीटर अंतरावर आहे।
मुंबईच्या जवळ असल्याने ते देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक सुलभ ठिकाण आहे. गावातील शांत वातावरण आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यामुळे दरवर्षी हजारो यात्रेकरू येथे येतात. असं म्हटलं जातं की भगवान नित्यानंद यांचे भौतिक शरीर तिथे आहे. ते समाधी मंदिर आहे, म्हणून ते गणेशपुरीचे हृदय असे म्हटले जाते. मंदिराला भेट देणारे भक्त अनेकदा शांती आणि आध्यात्मिक संबंधांची गहन भावना व्यक्त करतात. मंदिराची साधी पण शक्तिशाली रचना नित्यानंद बाबांच्या साधेपणा आणि आंतरिक लक्ष केंद्रित करण्याच्या शिकवणी प्रतिबिंबित करत असते. मंदिराच्या आत नित्यानंद स्वामींच्या दिव्य उपस्थितीची फुले आपण अर्पण करून तिथे दिवे लावू शकता आणि ध्यानधारणाही करू शकता. हे वातावरण भक्तीने भरलेले असते आणि आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा हे एक आदर्श स्थान आहे. गणेशपुरी हे त्याच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी देखील ओळखले जाते आणि अनेकांना असा विश्वास आहे की या झऱ्यांमध्ये स्नान केल्याने शरीर आणि मन दोन्हीची शुद्धी होते. सखल आध्यात्मिक अनुभवांसाठी आणि इथे उल्लेखनीय स्थळांमध्ये भीष्मेश्वर मंदिर आणि नित्यानंद स्वामी यांचे लहान मंदिरंसुद्धा इथे आहेत. गणेशपुरीच्या आध्यात्मिक ऊर्जेला त्यांनीच हातभार लावला जातो. भगवान नित्यानंद हे एक ज्ञानी अवधूत म्हणून आदरणीय मानले गेले आहेत. तर अशा पद्धतीने जेवढी होता येईल तेवढी माहिती मी तुम्हाला गणेशपुरीबद्दल दिली आहे. तर अशा पद्धतीने आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालेलं आहे. आणि मग आम्ही तिथेच जे प्रसादालय आहे तिथे गेलो आणि जेवणाची वेळ झाली होती, तर आम्ही तिथल्या जेवणाचासुद्धा आस्वाद घेतलेला आहे. खूप छान असं होतं जेवण. तर त्याच्यामध्ये होते चपाती, वरण भात, खीर होती, चण्याची भाजी होती आणि अजून एक भाजी होती. तर अशा पद्धतीने आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ह्याचंसुद्धा तुम्ही सजेशन मला कमेंटमध्ये देऊ शकता. तुमच्या कमेंट मी वाचते आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचासुद्धा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.